श्री स्वामी समर्थ. आज आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन. त्यासाठी आपण बनवतोय एक खास गोड पदार्थ. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत मूगडाळ हलवा. चला तर मग मूगडाळ हलव्याला सुरुवात करूया. त्यासाठी आपण इथे 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि धुवून झाल्यानंतर चाळणीमध्ये ठेवून एक 15 ते 20 मिनिटासाठी त्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. आपल्याला ही डाळ उन्हामध्ये वगैरे सुकवायची गरज नाहीये. आणि तुम्ही बघू शकता 15 ते 20 मिनिटामध्ये आपल्या डाळीतलं सगळं पाणी निथळलेलं आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश शिल्लक नाहीये. आता आपण एका कढईमध्ये तूप गरम करून घेऊयात. तर इथे आपण 1 चमचा तूप घेतलेला आहे. आता ही संपूर्ण डाळ आपण छान अशी तुपामध्ये परतून घेणार आहोत. स्लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही डाळ परतवायची आहे. अजिबात इथे आपल्याला घाई करायची नाहीये. याचा रंग बदलेपर्यंत आणि ही कुरकुरीत होईपर्यंत आपण छान अशी परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता याचा रंग बदललेला आहे. आता ही डाळ आपण थंड झाल्यानंतर मिक्सरला रवाळ अशी वाटून घेणार आहोत. आपल्याला ही डाळ वाटताना खूप बारीक करायची नाहीये. आपल्याला रव्यासारखं टेक्स्चर याला ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशी रव्यासारखी आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे. तोपर्यंत आता आपण एका कढईमध्ये तूप गरम करून घेऊया. तर इथे आपण 2 चमचे तूप गरम करून घेतलं होतं. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे 2 चमचे बारीक रवा. त्यानंतर इथं आपण 1.5 चमचा बेसन पीठ घातलेलं आहे. आता हा रवा आणि बेसन याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण एक 3 ते 4 मिनिटासाठी छान परतून घेणार आहोत. आता रवा आणि बेसन आपलं छान परतून झालेलं आहे. त्याचा कच्चेपणा गेलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे रवाळ वाटलेली मुगाची डाळ आणि पुन्हा एकदा याला 2 ते 3 मिनिटासाठी छान स्लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे घाई अजिबात करायची नाहीये. आता त्यानंतर आपण इथे घातलेलं आहे 1 चमचा तूप आणि याला सतत हलवत आपल्याला तूप सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे. आणि परतून झाल्यानंतर याला तूप सुटल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. तर इथे 1 ग्लास पाणी आपण थोडं थोडं करून घालणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये घालून याला मिक्स करून घेतलंय आणि त्यानंतर उरलेला अर्धा ग्लास पाणी आपण यामध्ये घालून पुन्हा एकदा याला मिक्स करून त्याला सतत परतून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता आता आपला हलवा थोडा घट्ट झालेला आहे. त्याचा रंग बदललेला आहे आणि याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती रवाळ आणि दाणेदार असा आपला हलवा आता दिसायला लागलेला आहे. आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 3 कप गरम दूध. ज्या कपाने आपण 1 कप मूगडाळ घेतलेली आहे त्याच कपाने आपण 3 कप दूध घेतलेलं आहे. पाणी सुद्धा आपण जे घेतलेलं होतं ते 1 ग्लास पाणी आपण गरम करून यामध्ये घातलेलं होतं. आता हे संपूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला छान हा हलवा परतून घ्यायचा आहे. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करा, कारण त्यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपले नवीन व्हिडिओज आपल्या चॅनेलवर येत असतात. आता सगळं दूध ह्या हलव्यातलं छान असं आटलेलं आहे. यामध्ये आपण घातलेलं आहे 2 चमचे तूप आणि याला पुन्हा आपल्याला परतून घ्यायचं. जोपर्यंत याला तूप सुटत नाही तोपर्यंत आपण पुन्हा परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आता याला तूप सुटलेलं होतं. त्यानंतर आपण यामध्ये घातलेली आहे 1 कप साखर. आता ही सगळी साखर विरघळेपर्यंत आपल्याला मूगडाळ हलवा छान असा परतून घ्यायचा आहे. इथं घाई आपल्याला अजिबात करून चालणार नाही, कारण की जर आपण मूगडाळ हलवा व्यवस्थित परतून घेतला नाही तर त्याला एक कच्चेपणाचा स्वाद येतो आणि तो चिकट होतो. तर आपल्याला जर परफेक्ट असा मूगडाळ हलवा हवा असेल तर थोडे पेशन्स आपल्याला ठेवलेच पाहिजेत. आता तुम्ही बघू शकता आपली सगळी साखर छान त्या मूगडाळ हलव्यामध्ये विरघळलेली आहे. त्याला तूपही छान सुटलेलं आहे आणि टेक्स्चर आणि रंग तर तुम्ही बघू शकता किती दाणेदार असा आपला हलवा तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत तळून घेतलेले ड्रायफ्रूट, ज्यामध्ये आपण बदाम आणि काजू घेतलेले होते आणि त्याचसोबत आपण थोडंसं केसर दुधामध्ये भिजून घेतलं होतं, ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे. आणि अशा प्रकारे तयार आहे आपला परफेक्ट आणि दाणेदार असा मूगडाळीचा हलवा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.